36 जिल्हे 36 बातम्या। न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांची। बांगलादेश येथे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आज राज्यभर हिंदू संघटना रस्त्यावर उतरली। अकोल्यामध्ये देखील ही हिंदू संघटनेच्या वतीने आज जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चाचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। बांगलादेश येथील हिंदूंचं रक्षण करण्यात यावं आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवण्यात यावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी हजारोंच्या संख्येने हिंदू एकत्रित झाले होते। तर बांगलादेश आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये प्रचंड नारेबाजी करण्यात आली। मूर्तिजापूरचे आमदार यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले, ज्यावेळेस बांगलादेशाची वाईट स्थिती असताना भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना मदत केली। आज ते बोलून हिंदू महिला, सनातन धर्म, बुद्ध यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार करत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातील ते नागरिक भारतामध्ये वास्तव्यास आहेत त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवावे। बांगलादेश ऐकत नसेल तर ज्याप्रमाणे पाकिस्तानावर एअर रेस्क्यू ऑपरेशन करून पाकिस्तानला धडा शिकवला, राष्ट्रीय पातळीवर कानकोंडी केली, आर्थिक व्यवहार सुद्धा बंद करण्यात आले होते, तसेच बांगलादेशाची सुद्धा अशाच प्रकारची कोंडी केली तर येथील हिंदू, सनातन, बौद्ध, ख्रिश्चन महिलांवरील अत्याचार थांबेल अशी मागणी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली। काल सकल हिंदू समाजाने सगळ्या लोकांनी अकोला येथे कलेक्टर ऑफिसवर संघर्ष मोर्चा काढला होता। हजारोच्या संख्येनं हिंदू एकवटला होता आणि त्यामध्ये बांगलादेशमध्ये राहणारे जे आपले हिंदू बांधव आहे, बौद्ध बांधव आहे, जैन बांधव आहे, ख्रिश्चन बांधव आहे, यांच्यावर जो अत्याचार चालू आहे तो जर थांबला नाही तर आपल्या देशात असलेले बांगलादेशी हे आपल्याला उधळून काढायचे आहे। आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आम्ही विनंती केलेली आहे, जर सारख्या शब्दात ते ऐकत नसतील तर ज्या पद्धतीनं आपण पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली, सर्जिकल स्ट्राईक केली, एअर स्ट्राईक केली, त्या पद्धतीनं त्याचा धडा यांना बांगलादेशी लोकांना आपण शिकवावा। कारण या बांगलादेशवर जेव्हा आपत आली होती तेव्हा आपल्या स्वर्गाचे पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी त्यांना मदत केली होती। आज ते भारताचे उपकार भुललेले आहे। जर त्यांनी उपकाराची जाण नसेल तर त्यांनी भारताने आपला हिंगा दाखवला पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती आहे मोदी साहेबांना। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रवी बिराडे, मूर्तिजापूर।